क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। कळवण स्वर्गीय A.T. पवार यांना 88व्या जयंतीनिमित्त अभिवादन। दळवट येथील शक्तीस्थळावर समर्थकांची गर्दी। कळवण सुरगाणा तालुक्याला पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य यासह इतर विविध मूलभूत सुविधा देत सुजलाम सुफलाम करणाऱ्या पाणदेव माजी मंत्री स्वर्गीय A.T. पवार यांच्या 88व्या जयंतीनिमित्त दळवट येथील शक्तीस्थानावर आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार व A.T. पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष ऋषिकेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दळवट येथील शक्तीस्थळी अभिवादन करण्यात आले। यावेळी कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, शेतकरी संघटनेचे प्रांतीय उपाध्यक्ष देवीदास पवार, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाडे, दळवटचे सरपंच लक्ष्मण पवार, बाजार समिती संचालक शीतलकुमार अहिरे, ज्ञानदेव पवार, भिलादाजी पतसंस्थेचे चेअरमन महेंद्र हिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कुंदन हिरे, मनोज देवरे, विजय सिरसाट, कडू पाटील, राजेंद्र पगार, रिपाई तालुका अध्यक्ष बापूसाहेब जगताप, अशोक पवार, DM गायकवाड, कळवणचे माजी सरपंच एकनाथ जगताप, गोकुळ गावित, वसंत गावित, रवींद्र गांगुर्डे, दीपक खैरनार, अमित देवरे, विशाल वाघ, विशाल आहेर, मीनाताई भोये, कमल पवार, भारती गावित, सुनीता पवार, कावेरी गावित, विजय जाधव, शशिकांत हिरे, सोमनाथ सोनावणे, उमेश सोनावणे, शांताराम बागुल, कुणाल अमृतकार, शिवाजी चौरे, विठोबा बोरसे, प्रभू जाधव, रमेश पवार, नाना पवार आदींसह हितचिंतक उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष सहकार्य शांताराम बागुल, अभोणा, कळवण। आपल्याबरोबर आदिवासी सेवक पुरस्कार विजेते DM गायकवाड आहेत। त्यांनी स्वर्गीय पानदेव A.T. पवार साहेबांचा म्हणजे फार जवळून अभ्यास केलेला आहे। इव्हन त्यांना त्यांच्याबरोबर जो कार्यकाल भेटला त्याच्यात आपण A.T. पवार साहेबांना कशा प्रकारे अनुभवलं? आज स्वर्गीय A.T. पवार साहेबांची 88वी जयंतीनिमित्त आज दळवट येथे त्यांच्या स्मृतीस्थळावर आपल्या मतदारसंघाचे आमदार नितीनभाऊ पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्रीताई पवार आणि तालुक्यातील स्वर्गीय A.T. पवार साहेबांवर काम करणारे सर्व कार्यकर्ते आज दादासाहेबांना त्यांच्या या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मी 1995 पासून आतापर्यंत सुमारे 30 वर्षे दादासाहेबांचं काम अगदी जवळून पाहिलं आहे। यामध्ये मी 30 वर्षापासून दादासाहेबांच्या तालमीत तयार झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दादांचं कामाचं 2 तास बी बोललो तरी कमी पडेल एवढं कार्य दादासाहेबांचं आहे। आज महाराष्ट्रात सांगोल्याचे आमदार गणपतराव पाटलांनंतर सर्वाधिक वेळा निवडून येणाऱ्या आमदारांमध्ये आमदार A.T. पवार साहेबांचं नाव घेतलं जातं। म्हणजे सुमारे 8 वेळा सलग आमदार म्हणून त्यांनी राहिले, 4 वेळा त्यांनी मंत्रिपद भोगले आहेत आणि त्यांनी जो कळवण मतदारसंघाचा विकास केला, थोडक्यात कळवण, सटाणा, मालेगाव म्हणजे कसमध्ये, तो अजूनही लोक विसरलेले नाहीत आणि ते विसरण्यासारखं त्यांचं काम नाही। त्यांच्या काळात, त्यांच्या कालावधीत अर्जुन सागरसारखं धरण झालं। त्या धरणाचं महत्त्व आणि त्या धरणाला अर्जुन सागर नाव शासनानं दिलं, त्यावरूनच आमदार A.T. पवार साहेबांची त्यांचं कार्य किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं। पवार साहेबांनी ज्या आपल्या मंत्रिपदाच्या काळात किंवा आमदारकीच्या काळात कधी असं कोणत्याही गावात किंवा भागात असं भेदभाव केला नाही। ते पूर्वी काय होतं, पवारसाहेब म्हटले का तोच पक्ष आहे, यापूर्वी असं पक्ष नव्हता आणि आताही नाही। ते आजही आपल्या कळवण मतदारसंघातील जनता ही
एटी पवार हाच पक्ष, तसं पवार घराण्याला मानणारा हा मतदारसंघ आहे. थोड्या मागच्या विधानसभेत थोडीफार निगेटिव्ह फेक नेगेटिव्ह पसरल्यामुळे थोडंफार गडबड झाली, परंतु आता लोकांच्या लक्षात आलंय की एटी पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज नितीनभाऊ पवार हे सुद्धा आपल्या मतदारसंघाचा विकास करीत आहेत. आपल्या नाशिक जिल्ह्यात आमदार नितीनभाऊ पवार यांनी सर्वाधिक निधी मिळवला, त्यामुळे तसं एटी पवार साहेबांचं काम होतं तसंच आमदार नितीन पवार साहेबांचं काम आहे. आज या ठिकाणी संजय सभा आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि एटी पवार साहेबांना एक पुन्हा आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन